नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी। ही बिर्याणी बनवायला सोपी आहे आणि चव इतकी भन्नाट येते की एकदा बनवली तर सगळे कौतुकच करतील। आता इथे मी एका भांड्यामध्ये चिकन बिर्याणी मिक्स मसाला घेतला, त्यानंतर अर्धी वाटी दही घेतली, थोडीशी मिरची पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी आलं लसूण पेस्ट घेतली, त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने घेतली आणि मसाला मिक्स करून घेतला। आता मसाला मिक्स केल्यानंतर आपण चिकनचे पीस यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि अर्धा तासासाठी ठेवून देणार आहोत। आणि इथे मी बिर्याणी तांदूळ अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। आता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्यानंतर खडे मसाले टाकून घेतले आणि पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा लिंबाचा रस टाकला आणि मसाले हे दाताखाली लागू नयेत म्हणून अगोदरच काढून घेतले। पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। त्यानंतर थोडं जास्त मीठ टाकून घ्यायचं। 6 मिनिटांसाठी भात शिजवून घ्यायचा। आता इथे 6 मिनिटं झालेले आहेत। भात 80% शिजलाय का ते कसं पाहायचं, तर एक भाताचा शीत घ्यायचा, त्याचे जर 3 तुकडे झाले तर तो आपला भात 80% शिजलेला आहे। त्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने आपल्याला भात सेपरेट करून घ्यायचा आहे। भातातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। तोपर्यंत आता इथे मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। बारीक चिरलेला कांदा घेतलेला, तो चांगला परतल्यानंतर मी एक टोमॅटो घेतलेला। टोमॅटो चांगला शिजला की त्यामध्ये थोडीशी हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि मिरची पावडर टाकून मिक्स करून घेतलं। त्याचबरोबर इथे मी 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मॅरिनेट केलेलं चिकन या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता इथे मी बिरिस्ता करून घेते। आता एकदा चिकन शिजले का ते पाहिलं आणि चिकन शिजलेलं होतं। झाकण काढल्यानंतर थोडंसं पाणी आटवून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये भात टाकून घेतला। त्याचबरोबर बिरिस्ता वरतून पसरून घेतला आणि कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने पसरून घेतली। आता इथे मी बिर्याणीला दम देण्यासाठी एका तव्यावरती टोप ठेवला आणि त्या टोपावरती एक झाकण लावून पूर्ण पॅक करून घेतलं आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकतात आपली बिर्याणी किती प्रॉपर शिजलेली आहे। अगदी कमी वेळात होणारी अशी बिर्याणी आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना इम्प्रेस करा। आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल। बाय, थँक्यू।